हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती अर्थात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या वतीनं उत्सव मंडपाचं वासापूजन नुकतंच पार पडलेलं आहे। याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उत्सव प्रमुख पुनीत बालन सर आहेत। सर, आता नुकतंच वासापूजन पार पडलेलं आहे, काय सर? दरवर्षीप्रमाणे आपली डेकोरेशनची सुरुवात ही वासापूजन संपन्न झाल्यावरच सुरू होती। आज आपले ह्या वेस्ट रिजनचे ॲडिशनल CP राजेश बनसोडे सर यांच्या हस्ते ही वासापूजन संपन्न झालं आहे। आनंद आहे। आज बरोबर आजपासून 1 महिन्यावर गणेश उत्सव आहे आणि या गणेश उत्सवाच्या बाप्पाच्या आगमनाच्या आतुरतेने ही वासापूजन झाली। यावर्षी आपण एक काल्पनिक महल केला आहे, रत्नमहल, ज्वेल्स ऑफ इंडिया म्हणू आपण। वेगवेगळे जे ज्वेल्स आहेत, रुबी असेल, एमरल्ड असेल, सफायर असेल, हे ह्याच्यातलं आपण महल केला आहे आणि 27 तारखेला नक्कीच आपले लाडके बाप्पा ह्या रत्नमहलमध्ये आगमन करतील आणि आगमन झाल्यावर जेव्हा ते आगमन करतील तेव्हा ह्या रत्नमहलमध्ये आगमन झाल्यावर त्या महलाचं शोभा पण वाढेल। सर, आपण बघतो की प्रत्येक वर्षी तुम्ही काहीतरी नवीन देखावा करता। आता जसं तुम्ही सांगितलं की रत्नमहल साकारणार आहेत, यामध्ये आणखी काय काय विशेष असं पाहायला मिळणार? तुम्ही आता डेकोरेशन सगळं मी आता माईकवर म्हणजे इंटरव्ह्यूला तुम्हाला सांगितलं तर त्याचं जे म्हणतात ना सिक्रेटच जाईल। तर मला असं सांगेल की मी आज डेकोरेशन केलं, आम्ही सोशल मीडियावर पण आहे। हे रत्नमहल आहे, हे काल्पनिक आहे, पण जेव्हा भाविक येतील, भाविक ते डेकोरेशन बघून त्यांना खूप आनंद होईल। सर, डीजे मुक्तचा विषय आहे, अर्थात तुम्ही डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा असं तुम्ही सांगितलेलं आहे। मागच्या वेळी तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये देणग्या सुद्धा दिलेल्या होत्या आणि यावेळेस डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करा असं तुम्ही म्हणतायत। याकडे तुम्ही कसं बघता? मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्यावरती टीका पण होताना दिसते आणि दुसऱ्या बाजूला तुमचं स्वागत पण होताना दिसते, संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत। ज्यांनी स्वागत केलं त्यांचं मी मनापासून आभार मानेल आणि ज्यांनी टीका केली त्यांना मी किंमत देत नाही। आणि नक्कीच पुण्याचं वैभवशाली गणेश उत्सव, जिथून गणेश उत्सव म्हणजे पुण्यातलं राजधानी आहे, इथून गणेश उत्सवाची सुरुवात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी लोकमान्यांनी केली। ह्या सार्वजनिक गणेश उत्सवाची कुठेतरी अनेक वर्षापासून तुम्ही पाहिलं तर गालबोट लागत होता आणि ते गालबोट म्हणजे डीजे, डॉल्बी। आपल्याला स्पीकरची भिंती नको, मनात बाप्पा पाहिजे, संस्कृतीला शोभणारा आपल्याला गणेश उत्सव पाहिजे। म्हणून आम्ही वैयक्तिक भूमिका ही घेतली की आम्ही जे मंडळांना आर्थिक मदत करतो जाहिरातीच्या माध्यमातून, जो डीजे लावेल त्याला आम्ही देणार नाही, पण मंडळ फ्री आहे ज्यांना, आणि दुसऱ्या कंपनी पण फ्री आहेत ज्यांना वाटतं की पुण्याचं संस्कृतीच ही डीजे संस्कृती आहे किंवा गणेश उत्सवाची संस्कृतीच डीजे संस्कृती, त्यांनी त्यांच्याकडनं जाहिरात द्यावी आणि यांनी द्यावी। अर्थात आपण पाहिलं की आता श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टकडून यावेळेस रत्नमहल साकारला जाणार आहे। त्याचं नुकतंच वासापूजन जे आहे ते संपन्न झालेलं आहे। संकेत देशपांडेसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।